टाकायचे. कपडे टाकले, डोर लॉक करायचं. बघा आवाज येतो. लॉक झाला. इथे पावडर टाकायची जेवढी लागणार आहेत तेवढी. नेल वगैरे असेल इथे टाकायची. लिक्विड कम्फर्ट वगैरे इथे टाकायचं. हे लॉक झालं. आता इथून ऑन करायची. 1-2 सेकंद प्रेस करून ठेवायचं. म्हणजे पॉवर आली सोडून द्यायचं. आता 1 नंबरला लाईट लागला म्हणजे कोणते कपडे तुमचे कॉटनचे. आता हा नॉब फिरवला आपण. 2 नंबरला मिक्स कपडे. तुमची डेली वॉश असतील तर मिक्सला लावू शकता तुम्ही. नंतर एलर्जी केअर जे हॉस्पिटलचे कपडे असतात. नंतर क्विक 15 एमर्जन्सी 2-3 ड्रेस धुवायचे असतील तर. नंतर डेलिकेट जे वर्क केलेले कपडे असतात, पंजाबी ड्रेस वगैरे. नंतर रिफ्रेश फक्त पाण्यातून काढायचे असतील तर. नंतर बेबी केअर लहान मुलांचे कपडे. नंतर बेडशीट वगैरे, अंडर गार्मेंट्स. नंतर फक्त कोरडे करायचे असतील तर. कधी तुम्ही हाताने कपडे बाहेर धुतलेत पण मशीन मध्ये फक्त ड्राय करायचे असतील तर स्पिन. नंतर मशीनची सर्व्हिसिंग दर 2 ते 3 महिन्यातून एकदा हा प्रोग्राम लावायचा. त्याच्यासाठी एक पावडर येते ड्रम क्लीनची वेगळी, ती टाकून एम्प्टी वॉश करायचा. आणि नंतर रिमोट, याचा ते यूज नाही होत जास्त. आता 90% तुमचा मिक्स आणि नंतर फक्त स्टार्ट. बाकी काहीच करायचं नाही. हा टायमिंग ॲटोमॅटिक घेतो. याच्यामध्ये धुतल्या जातात, खंगाळल्या जातात आणि सुकवल्या पण जातात. तिन्ही प्रोसेस ॲटोमॅटिक स्टेप बाय स्टेप होतात. जो टायमिंग येईल तो टायमिंग कमी कमी रिव्हर्स 0 पर्यंत येईल. बजर वाजेल, समजायचं आपला प्रोग्राम झाला. आता एकदा लॉक झाला का हा डोर ओपन होणार नाही जोपर्यंत पूर्ण प्रोग्राम होणार नाही तोपर्यंत. 2-3 मिनिटं जर बाकी म्हणजे जस्ट चालू केली आणि 1-2 कपडे राहिले तर मग तुम्ही लगेच स्टॉप करायचं. हा लॉक निघून गेला तर डोर ओपन करायचा, नाही तर करायचा नाही. एकदा पाणी आलं ना मशीन मध्ये का मग तो ऑपरेट नाही होणार. बंद झाली परत ऑन केली का हा प्रोग्राम इथेच राहणार. म्हणजे ह्यांना फिरवायची गरज नाही, फक्त स्टार्ट करायचं. रोजचे कपडे असतील तर. आता इथे 1 नंबर बटन दिले डिले. आता इथे जेवढा टायमिंग आपण सेट करणार तेवढ्या तासानंतर मशीन चालू होती. याचा यूज शक्यतो होत नाही. नंतर स्टीम द्यायची असेल कपड्यांना तर स्टीमचं बटन प्रेस करायचं. बघा इथे सिम्बॉल येतो. गरज असेल तर, नाही तर काही गरज नाही. हे केव्हा यूज करता स्टीमचं? हे आपल्यावरती असतं. काही कपड्यांना रिंकल्स वगैरे पडतात, मग त्याला जर स्टीम दिली तर ते पडत नाही. नंतर गरम पाणी किती करायचं असेल. आता या प्रोग्रामला टेम्परेचर किती दाखवतं 30 डिग्री. हे नॉर्मल. पण याच्यापेक्षा जास्त गरम करायचं असेल तर हेच बटन 40 डिग्री 60 डिग्री किंवा नको. पण किती ठेवायचं त्याला? हे ऑटो 30 डिग्री घेतो ना. अच्छा, म्हणजे ते ऑटोमॅटिक होईल का? हो, ते करायची ऑटो घेणार आहे. आता बघा याला मिक्सला किती 30 दाखवतो. हॉस्पिटलच्या कपड्यांना 60 ऑटोमॅटिक सेट आहे. पण मग तुम्हाला याच प्रोग्रामला आणखी थोडस गरम करायचं असेल तर नंतर RPM हे आहे तेवढं सेट असू द्या कंपनीचं. नंतर खंगाळण्यासाठी पाणी किती वेळेस पाहिजे. ऑलरेडी याच्यामध्ये 2दा घेणारच आहे. इथे एकदा केलं म्हणजे 3 वेळेस होईल. इथे 2 केलं तर 4 वेळेस होईल. आणि नंतर स्टार्ट. नंतर मेमरी, जो प्रोग्राम चेंजेस केला तोच पाहिजे असेल तर मेमरी आणि नंतर स्टार्ट. या पद्धतीने ऑपरेट करायचं.